नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑलिम्पिक फ्लेमिंग लाइटिंग सोहळा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑलिम्पिया, ग्रीस। 16 एप्रिल 2024 रोजी ग्रीसमधील ऑलिम्पिया शहरात ऑलिम्पिक फ्लेमिंग लाइटिंग सोहळा आयोजित करण्यात आला। यामध्ये ऑलिम्पिकची ज्योत काचेच्या माध्यमातून सूर्यप्रकाशाने प्रज्वलित करण्यात आली। ऑलिम्पिक खेळ सुरू होण्याच्या 100 दिवस आधी ऑलिम्पिक फ्लेमिंग लाइटिंग सोहळा आयोजित केला जातो। ही ज्योत ऑलिम्पिक खेळाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तव्यात तेवत राहते। तर तवा म्हणजे एक भांडे आहे, त्याच्यामध्ये ते तेवत राहते कधीपर्यंत? तर ऑलिम्पिक खेळाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत। आणि बघा, ऑलिम्पिक फ्लेमिंग लाइटिंग सोहळा कुठे झाला? तर ग्रीस येथील ऑलिम्पिया या ठिकाणी। आणि हा ऑलिम्पिक खेळ सुरू होण्याच्या 100 दिवस आधी साजरा केला जातो किंवा आयोजित केला जातो। तर बघा, ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिसमध्ये होणार आहे 2024 मध्ये। नेक्स्ट आहे, अलीकडेच स्पेस इंडियाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे उत्तर आहे संजना सांघी। एप्रिल 2024 मध्ये स्पेस इंडियाने अभिनेत्री संजना सांघी यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। स्पेस इंडियाची स्थापना 2001 मध्ये झाली। स्पेस इंडिया खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञान यांना देशभरातील शालेय अभ्यासक्रमात एकत्रित करण्याच्या मोहिमेवर आहे। स्पेस इंडियाने 1000 शाळांमधील 1.5 म्हणजे 1.5 दशलक्ष विद्यार्थ्यांना प्रेरणा दिलेली आहे। रॉकेट सायन्सचे रहस्य उलगडण्यात आणि अंतराळ शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देण्यात या संस्थेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। तर बघा, स्पेस इंडियाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून अभिनेत्री संजना सांघी यांची निवड केलेली आहे। नेक्स्ट आहे, हायब्रिड पिच तंत्रज्ञान वापरणारे भारतातील पहिले स्टेडियम कोणते बनले आहे? तर हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम। धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे अत्याधुनिक हायब्रिड पिच बसवणारे पहिले BCCI मान्यताप्राप्त ठिकाण बनले आहे। या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय आणि IPL सामने खेळवले जातील। नेदरलँड आधारित सीस पिचेस ग्रुपने ही संकरित खेळपट्टी बनवली आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2024 यंग ग्लोबल लीडर म्हणून कोणाला नाव दिले आहे? तर याचे उत्तर आहे अद्वैता नायर। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नायकाच्या अद्वैता नायरला 2024 यंग ग्लोबल लीडर म्हणून नाव दिले आहे। त्या नायकाच्या सहसंस्थापक आणि नायका फॅशनच्या CEO आहेत। उद्योजक म्हणून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना हे नाव देण्यात आले आहे। जगातील सर्वात प्रभावशाली तरुण नेत्यांमध्ये तिचे स्थान महत्त्वाचे आहे। नेक्स्ट आहे, इराणने कोणत्या ऑपरेशन अंतर्गत इस्रायलवर हल्ला केला आहे? तर ऑपरेशन टू प्रॉमिस। 14 एप्रिल 2024 रोजी इराणने 300 ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला केला। इस्रायलवरील या हल्ल्याला इराणने ऑपरेशन टू प्रॉमिस असे सांकेतिक नाव दिले आहे। इराणचे म्हणणे आहे की त्यांनी ऑपरेशन टू प्रॉमिस हे सांकेतिक नाव दिले आहे जेणेकरून ते आपल्या मित्रांना आणि शत्रूंना सांगू शकतील की ते जे काही बोलतात त्याचे पालन करतात। सिरियातील आपल्या दूतावासावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी इस्रायलवर हा भयानक हल्ला केला आहे। 1 एप्रिल 2024 रोजी इस्रायलने सिरियातील इराणी दूतावासाजवळ हवाई हल्ला केला। यामध्ये इराणच्या 2 सर्वोच्च लष्करी कमांडरसह 13 जण मारले गेले होते। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या दीपेंद्र सिंगने एका षटकात 6 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? तर याचे उत्तर आहे नेपाळ। एप्रिल 2024 मध्ये नेपाळचा 24 वर्षीय अष्टपैलू खेळाडू दीपेंद्र सिंगने एका षटकात 6 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे। त्याने अल अमेरात येथे कतार विरुद्धच्या ACC पुरुष T20 इंटरनॅशनल प्रीमियर चषक सामन्यात एकाच षटकात 6 षटकार मारले आहेत। याआधी युवराज सिंग आणि किरण पोलार्ड यांनी अशीच कामगिरी केली होती। नेक्स्ट आहे, अलीकडेच केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल राहिले आहे? तर मध्य प्रदेश हे राज्य अव्वल आलेले आहे। केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट योजनेअंतर्गत 954 हेक्टर क्षेत्रासह वृक्ष लागवडीत मध्य प्रदेश आघाडीवर राहिले आहे। आतापर्यंत मध्य प्रदेशने सर्वात जास्त मंजूर निकृष्ट वनजमीन 954 हेक्टरवर वृक्षारोपण हरितकरणासाठी नोंदवली आहे। मध्य प्रदेशनंतर तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात आणि आसाम यांचा क्रमांक लागतो। प्रशासक इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशनने बिहार, राजस्थान, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि ओडिशा या 5 राज्यांना मान्यता दिली आहे जिथे अशी जमीन आहे। कमीत कमी 14 सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि इतर संस्थांची निकृष्ट वनजमिनीवर वृक्षारोपण करण्यासाठी
आणि शेवटी ग्रीन क्रेडिट्स मिळवण्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे महिंद्राने अलीकडेच कोणत्या राज्यात 1200 कोटी रुपयांचा हायब्रिड ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. महिंद्रा समूहाची उपकंपनी महिंद्रा सस्टेन महाराष्ट्रात 1200 कोटी रुपयांचा हायब्रिड ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. यामध्ये 101 मेगावॅट पवन आणि 52 मेगावॅट सौर क्षमता एकत्रित करून संकरित अक्षय ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे उद्दिष्ट 460 दशलक्ष केवॅट स्वच्छ ऊर्जा निर्माण करणे आणि 4,20,000 टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाची भरपाई करणे हे आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच चेन्नई वेल्स विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी कोणाला प्रदान केली आहे? तर याचे उत्तर आहे रामचरण. एप्रिल 2024 मध्ये प्रसिद्ध भारतीय अभिनेता रामचरण यांना चेन्नईतील वेल्स विद्यापीठाकडून साहित्यात मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदान आणि त्यांच्या कार्यासाठी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. नेक्स्ट आहे मेनिंजायटिस म्हणजेच मेंदूज्वरावर लस आणणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर नायजेरिया. एप्रिल 2024 मध्ये मेंदूज्वरासाठी WHO ने शिफारस केलेली MEN5 संयुग्म लस वितरित करणारा नायजेरिया पहिला देश ठरला आहे. ही लस मेनिंगोकोकस बॅक्टेरियाच्या 5 स्ट्रेन विरुद्ध संरक्षण प्रदान करेल. मेनिंजायटिस हा एक संसर्ग आहे ज्यामुळे मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवती जळजळ होते. मेनिंजायटिस विविध जीवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीवींमुळे होऊ शकतो. नेक्स्ट आहे अब्दुल्ला अल अहमद अल सबाह हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? तर कुवेत या देशाचे पंतप्रधान बनले आहेत. एप्रिल 2024 मध्ये अब्दुल्ला अल अहमद अल सबाह कुवेतचे नवे पंतप्रधान बनले आहेत. त्यांनी शेख मोहम्मद सबाह अल सालेम अल सबाह यांची जागा घेतली. तर यांनी 7 एप्रिल रोजी राजीनामा दिलेला होता पंतप्रधान पदाचा. त्यांच्यानंतर अब्दुल्ला अल अहमद अल सबाह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुवेतचे अमीर शेख मिशाल अल अहमद अल जाबेर अल सबाह यांनी ही नियुक्ती केली आहे. नेक्स्ट आहे धूमकेतू पोन्स ब्रुक्स सूर्याच्या सर्वात जवळ कधी येऊ शकतो? तर 21 एप्रिल 2024 रोजी. 21 एप्रिल 2024 रोजी धूमकेतू पोन्स ब्रुक्स सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचण्याची अपेक्षा आहे. सध्या धूमकेतू पोन्स ब्रुक्स गुरु ग्रहाभोवती घिरट्या घालताना दिसत आहे. ग्रहांप्रमाणेच धूमकेतू देखील सूर्याभोवती फिरत असतात. धूमकेतू खडक, धूळ, बर्फ आणि वायूपासून बनलेले असतात. नेक्स्ट आहे मॉन्टे कार्लो मास्टर्स 2024 स्पर्धा कोणी जिंकली? तर स्टीफानोस तिसिपास. मॉन्टे कार्लो मास्टर्स 2024 स्पर्धा ग्रीसच्या स्टीफानोस तिसिपास याने जिंकली आहे. तर त्यांनी 4 वर्षात तिसऱ्यांदा मॉन्टे कार्लो मास्टर्समध्ये विजय मिळवला आहे. त्यांनी नॉर्वेच्या कॅस्पर रूडला 6-1, 6-4 ने पराभूत केले. नेक्स्ट आहे ग्रीनफील्ड नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने इंधन पाईपलाईनसाठी कोणाशी करार केला आहे? तर याचे उत्तर आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच BPCL. एप्रिल 2024 मध्ये ग्रीनफील्ड नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत त्याच्या इंधनाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी करार केला आहे. या अंतर्गत एव्हिएशन टर्बाइन फ्युएल पाईपलाईन टाकण्याचे काम केले जाणार आहे. ATF पाईपलाईन 34 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे आणि ती विमानतळ परिसरात 1.2 किलोमीटर पर्यंत आहे. नेक्स्ट आहे नुकतेच सुरभजीत जयवेली बलदेव यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर गायन आणि संगीत या क्षेत्राशी. एप्रिल 2024 मध्ये भारतीय वंशाचे प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकेतील गायक सुरभजीत जयवेली बलदेव यांचे वयाच्या 66व्या वर्षी निधन झाले. ते संगीत आणि गायन क्षेत्राशी संबंधित होते. ते जवळजवळ प्रत्येक भारतीय संगीत कार्यक्रमात सहभागी होत असत. ते बॅरी या नावाने प्रसिद्ध होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.